बोलायला लागलेत प्रति मोर्चे किरळ लागल्यासारखे. ते पहिल्यांदा शेपूट बांधायचं बघा शिळीचं, किरळ लागल्यावर ढेंडळत होते नुसते. ते बोलतात प्रति मोर्चे. अरे यांना शिकवतो का हे किरळ लागलेल्या लोकांना की प्रति मोर्चाच्या धमक्या दे म्हणून? एवढा खून होऊन, एवढी क्रूर हत्या होऊन ह्या लोकांना पोसायचं ठरवलंय का? आणि महाराष्ट्र कोणीकडे न्यायचा आहे? आणखी पोटच भरलं नाही का संतोष भायाचा खून करून, त्याचा मर्डर पाडून? आणखीन ह्या लोकांना उठून प्रतिमोर्चे काढून या राज्यात जातीय तेढ निर्माण करायचा आहे, जातीवाद पसरायचा आहे. पोट नाही भरलं आणखीन. किती दिवस? किती दिवस? अरे भाऊ सांगा आणखीन तरी समजून. नको हाताच्या बाहेर जाऊ देऊ खेळ. पुढे काय असणार आहे? आज पुण्यात मोर्चा घेताय, बीड झालं, परभणी झालं, हे पूर्ण राज्यभर मराठी मोर्चे काढणार. लोकशाही मार्गानं, शांतते मार्गानं. मराठी यात कोणी मालक नाही ना, नेतृत्व नाही ना, फातृत्व नाही ना, काय नाही काय नाही. ही आमच्या जिवारी लागलेला खून आहे. त्याच्यामुळं घराघरातले लोक हे राज्यभर हे मोर्चे काढणार. कुणी येवो, कुणी नाही येवो, कुणी मालक नाही, काय नाही काय नाही काय नाही, अजिबात नाही. तिथं कुणी मालक नाही काय नाही. सगळे पक्षी आहेत, सगळे आहेत. पण ते पक्षी जोडल्यावर थोडं लोक जरा यायला कणत येत वाटतं. ते कानावर येतं ऐकायला. राजकीय म्हणलं की ते जायचं म्हणजे थोडंसं हे होत आहे. परंतु मराठा समाजाला आणि सगळ्या जनतेला माझं आव्हान आहे की राजकीय असो नाही तर तिकडे फिसके नाव असो काय असो, लेकरांच्या न्यायासाठी जात जा. लेकीन हाक दिलेली सगळ्यांनी बाहेर पडत जा. मुख्यमंत्र्यांसोबत तुम्ही काही बोलणार आहात का? कारण तुमचं थेट मुख्यमंत्र्यांशी या प्रकरणी 23 दिवसात बोलणं झालं. बोललो नाही अजिबात, पण आता बोलणार. मी शक्यतो आजच बोलायचा प्रयत्न करत किंवा उद्या व्हायना. कारण आता हे मराठ्यांच्या हाताच्या बाहेर चालले. ह्यो तुमच्या सरकारमध्ये राहून मंत्रिपदाचा गैरवापर करून हे लोक पुढे घालायला पुन्हा पुन्हा दंगली घडून आणायचे इतके काय? याला जातीय तेढ निर्माण करायचा का काय? प्रतिमोर्चाचे सिस्टम पाडून ओबीसी नुसतं करायचं. ओबीसीचे काय बाकीचे मंत्री नाहीत काय? ते काय असे बोलतात का? ओबीसीचे काय सामाजिक नेते पण नाहीत का? सामाजिक नेते सुद्धा त्यांच्यात ओबीसीत लय मोठे. ते कुठं बोलते? ते नाही बोलत, कारण त्यांना हे पचतच नाहीये. ही खून झालेलं त्यांना सुद्धा दुःख झालेलं आहे. कोणत्या जातीचा असो क्रूर पद्धतीने केलाय. तुम्हाला जर अशा जाती या धनंजय मुंडेला जातीच्या अंगावर घालायच्या असल्या तर मग मराठ्यांचा नाविलाज होईल बरं का धनंजय मुंडे. आणि मुख्यमंत्र्यांना याविषयी मी 100% हा विषय सांगणार आहे. मी त्यांना कधी बोललेलो पण नाही, पण मला बोलणं आता शेवटचं आवश्यक वाटायला लागलंय. एकदा जर मराठी बिथारले थांबणार नाहीत. फक्त मुख्यमंत्र्यांच्या शब्दावरती मराठी शांत आहे. आणि मीही जर हे धनंजय मुंडेंनी थांबवलं, त्यांच्या लोकांना सांगून इथून पुढचे अन्याय गोरगरीब मराठ्यांच्या अंगावर जाणं, अधिकाऱ्यांच्या हातानं गोरगरीब मराठ्यांच्या त्रास देणं, याला त्रास देतात. हे इतके त्रास देतात. हे गरीब मराठ्या शेतकऱ्याला त्रास देतात. हे नोकरदार मराठ्याला त्रास देतात. यांचे अधिकारी सुद्धा गोरगरीब मराठ्यांना त्रास देतात. हे रिक्षा असले त्याला त्रास देतात. काय वाटतं या संपूर्ण प्रकरणाचा तपास व्यवस्थित सुरू आहे का? कारण इतके दिवस झाले आरोपी अटक आहे, अजूनही फक्त वाल्मिक कराड ज्याच्यावर प्रमुख संशयित म्हणून आरोप केला जातोय, खंडणीचाच गुन्हा दाखल, अजूनही खुनाचा गुन्हा दाखल झाला नाहीये. होणार आणि करावं लागेल त्यांना. मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला. त्यांनी जरा अगोदर त्यांनी एक मंत्री केलेला आहे सरकारमध्ये, त्याच्या दबावात बघितलं वाटतं जमतंय का. पण त्यावेळेस या सरकारनं पूर्ण याचा छडाच लावा ठरवला आणि याचं मुळ जाळच बीड जिल्ह्यातलं हे शेडे जेवढी साखळी उखडून फेकायचं ठरवलंय. तेव्हा यांना वाटलं असं आता फाट, कारण यांनी ओळखलं आपल्या यांचं चलू द्यायनात. आणि मुख्यमंत्र्यांना हेच करावं लागणार आहे, हेच राज्यापुढे सिद्ध करून दाखवावं लागणार आहे की मी मंत्र्यांच्या पाठीशी नाही. जर का याच्यातला एकही आरोपी सुटला नाही, यांच्यावर 302 मोका आणि यांची नार्को टेस्ट जर झाली नाही तर मुख्यमंत्र्यांनी मराठ्यांना फसवलं हे संदेश जाणार. वाल्मिक कराड हे धनंजय मुंडेंच्या जवळचे आहे. धनंजय मुंडे इतके पॉवरफुल जवळचे त्यांचे. मग तसं असेल तर न्याय कसा मिळेल? त्यांच्यावर होईल का गुन्हा दाखल असं वाटतं का तुम्हाला? नाही झाल्यावर मग आम्ही काय आलं? मग मुख्यमंत्र्यांनी धोका दिला मराठ्यांना ही संदेश जाणार आहे. हे सगळे त्याचे. कारण हे बघा, खून झाल्यावर नाही बोलू शकत माणूस. हा, हे सत्य सांगतो तुम्हाला मी. खून झाल्याच्या नंतर, क्रूर हत्या झाल्याच्या नंतर कुठलाच माणूस बोलू शकत नाही. कारण हे मोर्चे आता राज्यभर येऊन पसरणार आहे. आणि हे जर असे जातीवाद करायला लागले, घडून आणायला लागले, ते राज्यभर पसरणार आहे. सरकारवर दबाव आहे का कुणाचा? मग सध्या तरी नाही वाटत, पण ज्या दिवशी वाटल की यांनी आरोपी सुटला एखादा किंवा काही सहआरोपी केले नाही, काही मोकामध्ये घातले नाहीत, 302 मध्ये घेतले नाहीत, सांभाळणारे यांना लोक हे सुद्धा सहआरोपी केले नाहीत, मात्र त्या दिवशी वाटणार की मराठ्यांची फसवणूक झाली. संतोष भयांचं कुटुंब उघडं पाडण्याचं काम आणि त्याला उन्हात बसवण्याचं काम
हे फक्त सरकारनंच केलं, मुख्यमंत्र्यांनी केलं. यातले आरोपी जे आहेत ते पुण्यात सापडतात, जे आरोपी जे आहेत फरार आरोपी जे आहेत ते पुण्यात सापडतात. वाल्मिक कराड देखील पुण्यात शहराला, इतर 2 जे प्रमुख आरोपी होते ते देखील पुण्यात सापडलेत. त्यांना आश्रय देणारा कोण आहे असं वाटतं, आणि त्यांना अजूनही आरोप देखील नाही. काल आम्ही सुद्धा विचारलं हे पुण्यातच कसं काय सापडलं, हे पुण्यालाच कसं काय येते. कारण हे चोट्टे चाट्टे तिकडचे खिसे कापणारे हत्या करून इकडे पळून आले, आणि इथं हे चोट्टे चोर राहतात, याचे खिसे काप त्याचे खिसे काप, हे असेच जगत येत. आणि हे असले सांभाळायलाच नाही पाहिजे धनंजय मुंडे, हे असले सांभाळायला नाही पाहिजेत. कारण अशा जर हत्या व्हायला लागल्या, तुम्हाला वाटत असन आम्ही लई हत्तीसारखे लाकडं फोडणार आहेत, वेळ आली ना अवघड होईल. धनंजय मुंडेने हे साफ करायला पाहिजे. उलट हे पुरे लक्ष्मण हाकेंनी तुमच्यावरती आरोप केले की जरांगे पाटलांनी घुसायच्या भाषा करू नये, कुठे घुसायचं ते आम्हाला सांगा. जाय तिकडे, त्याला नाही, मी नाही बोलत. कारण त्याला विरोधक कधी मानलेला नाही, कारण ते कोणाला विरोधक मानलं नाही. मी त्यांच्या एकाही जातीला नेत्याला बोललो नाही. मग ते वंजारीचे असू द्या, ते धनगराचे असू द्या, माळ्याचे असू द्या, दलित असू द्या, मुस्लिम असू द्या, नाही 18 बगड जातीला मी कधीच दुखवलेलं नाही. कारण मी फक्त माझ्या गरीब मराठ्यांना आरक्षण मागतो आणि संतोष भाईला न्याय मागतो. मी जातीवाद करत नाही. आणि ते घुसायचं ते धनंजय मुंडेने सांगितलं, त्याला दुसरं काही कामच नाही. आता ते बसलं लपून, आता सांगत याला फोन करून त्याला फोन करून, हे असले किरळ लागलेले नाही गिनीत मी. चितवणीखोर करण्याचा मुख्यमंत्र्यांनी बंदोबस्त करावा असे म्हटले. चितवणीखोर वक्तव्य केलं तुम्ही म्हणून मुख्यमंत्र्यांनी बंदोबस्त करावा असे म्हटले. आता काय चितवणी करे, माणसं मारून टाका म्हणू का आमची, कापा आणि मुंडके आमचे तोडून मुख्यमंत्र्यांच्या हातात नेऊन दी, हे सांगावं. आमचे जर तुकडे पाडणार असले, ते लेकरू जर ढसा रडत असलं, संतोष भाईची पोरगी लाडकी बहीण म्हणतात, त्या लेकी बाई मुख्यमंत्री न्याय देत नाही का? आम्ही काय चितवणीखोर भाषण केले? त्या धनंजय देशमुखांना तुम्ही धमक्या द्यायला लागले, या धनंजय मुंड्याचे लोक. या धनंजय मुंड्याचं आतापर्यंत आम्ही नाव घेतलं का? अनमोगम बोललो का? आणि तुझे लोक जर धडाधडा त्यांना कापायला लागले, धमक्या द्यायला लागले, आम्ही मराठी आहेत ना, मग आम्ही गप कसं बसणार? इथून पुढे जर तुम्ही त्याला त्रास दिला तर आम्ही जशात तसं उत्तर देणार, का म्हणू नये? आणि बाकीच्या ओबीसीच्या लोकांनी पण का म्हणू नये की त्या देशमुख कुटुंबावर अन्याय झालाय? आम्ही सगळे सोबत आहेत तुमच्या, आम्ही जातीवाद करणार नाहीत, का म्हणू नये? ओबीसीच्या नेत्यानं तुम्हाला ही रूढ पाडायची का? ओबीसीचा मेला की फक्त ओबीसीनेच जायचं, मराठ्याचा मेला फक्त मराठीनेच जायचं, मुसलमानाचा मेला फक्त मुसलमानाने जायचं, दलिताचा मेला की दलिताने जायचं, ही रूढ पाडायची का राज्यात तुम्हाला? ही जाती इतकी कट्टरता का दाखवायला तुम्ही? का दहशतवादी प्रशिक्षण घेऊन आलात काय तुमचेच लोक? फक्त ह्या काही लोकांना जी खंड आहे ना, ही धनंजय मुंडेमुळे, हे धनंजय मुंडेने थांबविलं पाहिजे. हे बेकार होईल धनंजय मुंडे, हे बेकार होईल, हे होऊ देऊ नका. दोन समाजात अराजकता निर्माण होईल असे वक्तव्य तुमच्याकडनं केले जात असं सुद्धा म्हटले. अरे तुम्ही का पळायला लागलेत माणसं? अराजकता काय? आणखीन आम्ही शांतच आहेत. आम्ही आणखीन सांगत होतच, 3दा सांगितलं धनंजय मुंडेला भाषणातून, तो लोकांना आवरेव म्हणून, तुम्ही दोघा बहीण भावाने आवरा म्हणून. हे लोक आवरत नाहीत, यांनी लय देवारा केला साहेब, तुम्हाला माहित नाही. इतका त्रास आहे, प्रत्येक जागेवर त्रास आहे. पुढची भूमिका काय? शांततेत तर मोर्चे सुरूच आहेत. नाही मग आता हे नाही थांबले, जसं तसे उत्तर द्यावंच लागतील ना. आपण राजीनामा दिला तर प्रश्न मिटणार आहे का? राजीनामे फिजीनामे आणखीन 50 घे, पण ज्याच्यातला जरी सुटला, सुट्टी नाही. मुख्यमंत्री होय तिकडे नाही तर मंत्री होय. मुख्यमंत्र्याला इशारा आहे का डायरेक्ट? आता मुख्यमंत्र्याला तर 3दा सांगितलं आतापर्यंत. तुम्ही भेटले का नाही? मी आज स्पष्टपणानं फोन करून त्यांना सांगणार आहे किंवा उद्या, हे चाललेला अतिरेक चांगला नाही. हे जातीय तेढ निर्माण करायला लागले. एवढा खून होऊन बी हेच आरोपीला संभलित आहेत, हेच आरोपीला जीव घालतात. घटनेला 15 ते 20 दिवस झाले, मग मुख्यमंत्र्याशी तुम्ही बोलले का नाही? कारण की धस असतील ते मुख्यमंत्र्याला जाऊन भेटले, ते सोनवणे पण तुमचे खासदार ते भेटले, तुम्ही का नाही भेटलात? मग आमचे काय खासदार आहेत ते सगळे एकच येत. सोनवणे पण आता सगळे एकच येत. महाविकास आघाडी काय, महायुती काय, यांचं काय, हे राजकारणी लोक आहेत. आमचा लढा सामाजिक आहे. ओके. नाही त्याला तुमच्या मंचावरती आता राजकीय नेते म्हणजे काय याचा समाजाचा मंच त्याला नाव काय आहे? राजकीय सामाजिक सगळे या. मग हे सगळे येऊन चिटकत आहेत तिथं. हा मग आता आम्ही लिखीन हाक दिली, जाऊ नये. नाही तुम्ही जाणं योग्य आहे, आम्हाला त्याबद्दल दुमत नाही. त्यांनी येणं काय चुकीचं आहे? तुमचीच भूमिका इथे डबल वाटते ना. अरे बाबा राजकीय ते मी त्या झटकावा बसलेलोच नाही.
मग ते तुमच्याकडे येतात आहे का? अरे मी त्यांच्याकडे येत नाही, ते माझ्याकडे येत नाही. समाजानं बोलवलं मग ते व्यासपीठावर सगळेच जरांगे साहेब लेकीला न्याय देण्यासाठी जरांगे त्यांनी साहेब असावं की नसावं तुम्हाला काय वाटतं? त्यांनी असावं की नसावं? सगळ्यांनीच असायला पाहिजे. मग राजकीय की बिगर राजकीय? आता ते राजकीय म्हणून येतात, पण त्यांनी बिगर राजकीय म्हणून यावं त्याच्यात. महाविकास आघाडीनं पण आणि महायुतीनं पण. पाटील संतोष देशमुखचा खून होता, जवळपास महिना होत आला. वाल्मिक कराडचा त्यात सहभाग आहे की नाही हे अजूनही स्पष्ट होत नाहीये. फोन करून दाखवलं म्हणतायत. आता जवळपास त्यातले सगळे आरोपी पोलिसांच्या अटकेत आहेत. चौकशीतून काय निष्पन्न झाले अजून काही स्पष्ट होत नाहीये. सरकार याच्यात काही लपवत आहे का, काय होते नेमकं? लपू तर देणार नाहीत, मॅटर तर दबवू देणार नाहीत आणि जिरू पण देणार नाहीत. पण ते दाखवत नाहीत आपल्याला, ते म्हणजे सांगता येत नाही तुम्हाला. विचारलं तर ते म्हणजे तुम्हाला उघड नाही पण मग करतात. मुख्यमंत्र्यांशी तुम्ही मुख्यमंत्र्यांशी विचारलंय का? या बाबत काही बोललात लपवत का छपी सुरू आहे का, काय मी वाटतं? बोलणार, मी मगाशीच सांगितलं, मी आता बोलणार. कारण जे दिसायला लागलं ना राज्यातलं चित्र, की हा धनंजय मुंडे बहुतेक असा अंदाज यायला लागला, शंका यायला लागली की फोन करून ओबीसीच्या नेत्याला उचकायला लागलाय. काही तुम्ही नाही, मुख्यमंत्र्याला जाऊन त्याच्यामुळे भेटणार सांगणं की गरजेचं फोनवर आहे. बोलणार? तेढ निर्माण करायला लागले जातीय. हो, पण फोनवर बोलणार की जाऊन भेटणार? नाही फोनवरच मुख्यमंत्र्यांना? बोलून भेटायला ते आम्हाला गरीब लोकांना भेटत असते की त्यांना मोठमोठ्या टप्पू लागली. ठीक आहे. नाही, पण ट्राय तर केली का तुम्ही? ट्राय तर करणार आहे का भेटायची? नाही भेटतील, पण मी फोन करणार. मला तरी आशा आहे की ते या घटनेला न्याय देतील आणि फोन बी उचलतील आणि सांगते सुद्धा. काय झालंय फोनवर बोलणं मी सरळ सांगून देईन तुम्हाला. पण आम्ही त्यांच्याकडून आशा धरायली, कारण मराठा समाज त्यांच्यामुळे शांत आहे की ते म्हणलेले एकही आरोपी याच्यात सुटू देणार नाही, त्या शब्दावर आम्ही शांत आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.